नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभवाणी मराठी या आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कुंभ राशीचे वार्षिक राशी भविष्य। हे वार्षिक राशी भविष्य वर्षातील प्रत्येक महिन्यानुसार असणार आहे। व्हिडिओची भाषा साधी, सोपी आणि सुटसुटीत असल्या कारणाने हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे। जे कोणी तुमच्या जवळचे व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याची माहिती पोहोचेल। तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून घ्या। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कुंभ राशी असते तरी कशी आणि कुंभ राशीच्या जातकांचा स्वभाव असतो तरी कसा। कुंभ राशी ही राशी चक्रातील 11वी राशी असून शनीच्या आधिपत्याखाली येते। ही राशी स्थिर स्वभावी असून वायू तत्वाची आहे, त्यामुळे विचारांची स्थिरता आणि संशोधक कल्पनाशक्ती या राशीमध्ये अधिक्याने जाणवते। उच्चतम बुद्धिमत्ता, स्पष्ट वक्तेपणा, परोपकारी स्वभाव असलेली ही राशी नवमतवादी असून स्वतःचे आचार विचार संपूर्णपणे काबू ठेवणारी आहे। स्वतंत्र विचार, वृत्ती, उत्तम आकलन शक्ती तसेच अभ्यासपूर्व प्रतिक्रिया व गूढ शास्त्रांची आवड अशी ही कुंभ राशीचे स्थायी गुण आहेत। यानंतर आपण सुरुवात करूया वर्षातील पहिला महिना म्हणजे जानेवारी महिन्यापासून कुंभ राशीचे भविष्य कसे असणार आहे। कुंभ राशीच्या जातकांसाठी जानेवारी महिना हा संमिश्र स्वरूपाचा दिसून येतो, कारण या महिन्यामध्ये तुमच्यासाठी काही अनपेक्षित गोष्टी घडून येणार आहेत। त्या काही विपरीत असू शकतात किंवा तुमच्यासाठी शुभ सुद्धा असू शकतात। विपरीत घटना घडल्या तरी काही घाबरून जाण्याची गरज नाही, कारण त्या विपरीत घटनेतून सुद्धा तुमच्यासाठी लाभच असणार आहे। त्या तुमच्यासाठी शुभ ठरणार आहेत। भलेही कोणतीही परिस्थिती तुमच्या समोर आली तरी तुम्ही डगमगून जायचे अजिबात नाही। या महिन्यामध्ये तुमच्यासाठी मोठे खर्च निघण्याची शक्यता आहे, मात्र खर्च करत असताना तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे। मोठे व्यवहार करत असताना जे कोणी अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांचा व्यवस्थित सल्ला घ्यायचा आहे, तेव्हाच तुम्ही खर्च करायचा आहे। जर कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर जे कोणी व्यवस्थित सल्ला देतील अशा व्यक्तींकडूनच तुम्ही सल्ला घेऊन गुंतवणूक करायची आहे। जर तुम्ही टोकाचे निर्णय घेऊन गुंतवणूक केली तर त्यामध्ये तुम्हाला तोटा होण्याची शक्यता आहे। जर विचार करून परिस्थिती व्यवस्थित जाणून घेऊन जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे। मात्र तुम्ही गुंतवणूक कोणत्या स्वरूपाची करताय, कशामध्ये करताय, हे सर्व काही निर्णय तुम्हाला विचारपूर्वकच घ्यायचे आहेत। यामध्ये टोकाचे निर्णय अजिबात घ्यायचे नाहीत। महिन्यामध्ये भावनिक दडपण तुमच्यावर असणार आहे, मात्र तरीसुद्धा तुम्ही कितीही भावनिक झाला तरी बुद्धीने विचार करून निर्णय घेत असता, त्यामुळे अशा गोष्टीतून सुद्धा तुम्ही नक्कीच बाहेर येणार आहात। पूर्वार्धामध्ये म्हणजेच महिन्याचा पूर्वार्ध हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे। यामध्ये तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होणार आहेत। तुम्ही जर नोकरीत असाल, उद्योगधंद्यामध्ये असाल तर अशा ठिकाणून तुम्हाला आर्थिक लाभ नक्कीच होणार आहेत। जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांचे विवाह या महिन्यामध्ये जुळून येण्याचे योग निर्माण झालेले आहेत। तसेच या महिन्यात जर तुम्ही कोणते शुभ कार्य करणार असाल तर त्या शुभ तारखा तुमच्यासाठी सांगते। जानेवारी महिन्यातील शुभ तारखा आहेत 4, 5, 6, 7, 8, 21, 22, 26 आणि 27 या तारखांवर तुम्ही शुभ कार्य सुरू करू शकता। यानंतर आपण बघूया 2026 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील कुंभ राशीचे राशी भविष्य। कुंभ राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना हा नवीन संधीने भरलेला असणार आहे। कुंभ राशीवर या महिन्यामध्ये शनी कृपा राहणार आहे। धंद्यामध्ये स्पर्धा वाढणार आहेत, मात्र या धंद्यात तुम्ही बाजी नक्कीच मारणार आहात। ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बाजी मारणार आहात। फक्त तुम्हाला तुमच्या कष्टावर आणि मेहनतीवर ठाम राहायचं आहे आणि आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून हे सर्व कष्ट घ्यायचे आहेत। अशा संधी तुमच्यासाठी येतील की ज्या तुमच्यासाठी तुमच्या प्रगतीसाठी शुभ असणार आहेत। महिन्यामध्ये थोडेफार खर्च निघणार आहेत, पण खर्च करत असताना तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचेच आहे। उत्तरार्धात संमिश्र अनुभव तुम्हाला येणार आहेत, मात्र या महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमच्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे। तुमच्या बोलणारे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये किंवा जे काही तुमचे कामच सुरळीत सुरू आहेत त्या कामामध्ये काही बाधा येणार नाही असं काही बोलणं तुम्ही टाळायचं आहे। एकंदरीत या महिन्यामध्ये जर तुमची वाणी सुंदर असेल तर तुमची कामंसुद्धा सुंदर होणार आहेत।
तसेच या महिन्यामध्ये तुमचे मानसिक संतुलन खूप छान राहणार आहे, कारण एकंदरीत बघता हा महिना तुमच्यासाठी शुभ असणार आहे. वाहने चालवत असताना स्वतःची काळजी घ्यायची आहे, अपघात टाळायचे आहेत. भावनिक दडपणाखाली येऊन कोणतेसुद्धा निर्णय घ्यायचे नाहीत. जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते विचारपूर्वक घ्यायचे आहेत. समाजकार्यामध्ये तुम्ही या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भाग घेण्याची शक्यता आहे. या महिन्यातील शुभ तारखा तुमच्यासाठी कोणत्या असणार आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. त्या शुभ तारखा आहेत 1, 2, 3, 4, 22 आणि 28 या शुभ तारखांवर तुम्ही शुभकार्य सुरू करू शकता. यानंतर आपण बघूया 2026 मधील मार्च महिन्याचे राशी भविष्य. कुंभ राशीच्या जातकांसाठी मार्च महिना हा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत. ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ हा मिळणारच आहे. मात्र उत्तरार्धात तुम्हाला थोडेसे नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा खर्च निघण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात कोणतेही मोठे व्यवहार किंवा गुंतवणूक जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. गरज असेल तरच गुंतवणूक करा किंवा मोठे व्यवहार करा, अन्यथा असे काही गुंतवणूक करू नका की जेणेकरून तुम्हाला नुकसान होईल. करावीशी वाटत असेल तर महिन्याच्या पूर्वार्धात तुम्ही अशा गुंतवणुकी किंवा व्यवहार करू शकता. यानंतर या महिन्यामध्ये काही कौटुंबिक समस्या जाणवत आहेत, मात्र त्यातून तुम्ही वेळेचं भान आणि घरातील व्यक्तींची मनं जाणून यातून तुम्ही ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच घरातील व्यक्तींची मनं दुखावली जाणार नाहीत अशी तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. गुरुकृपा तुमच्यावर या महिन्यामध्ये राहणार आहेत. एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. भावनिक दडपण येईल अशा काही गोष्टी करायच्या नाहीत किंवा भावनिक त्रास होईल असं आपण कोणत्याही गोष्ट करायच्या नाहीत. तसेच जोखीम पत्करून कोणतीही मोठी कामं करायची नाही, जेणेकरून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास होईल अशा गोष्टींपासून आपण लांब राहायचं आहे. तसेच जर तुम्ही कोणाला जामीन राहणार असाल तर या महिन्यामध्ये शक्यतो कोणाला जामीन राहायचे नाही. अशातून तुम्हाला नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. जे कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे आणि प्रगतीचा असणार आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांचे या महिन्यामध्ये विवाह जुळून येण्याचे योग आलेले आहेत. या महिन्यातील शुभ तारखा तुमच्यासाठी आहेत 1, 2, 3, 4, 28, 29, 30 आणि 31 या तारखांवर तुम्ही शुभकार्य करू शकता. यानंतर आपण पाहूया कुंभ राशीसाठी एप्रिल हा महिना कसा असणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये काही गैरसमज वाढणार आहेत, मात्र हे गुंतागुंतीचे गैरसमज तुम्हाला शांतपणे सोडवायचे आहेत, जेणेकरून आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मनामध्ये तडा जाणार नाही. आर्थिक नुकसान होण्याची थोडीशी या महिन्यामध्ये शक्यता आहे. अशा गोष्टी महिन्याच्या पूर्वार्धात होऊ शकतात, मात्र उत्तरार्धात तुमच्या कामाला चालना मिळणार आहे आणि यश मिळणार आहे. अशा प्रकारे हा तुमचा महिना संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणासाठीही जामीन राहायचे नाही. कोर्ट कचेरीच्या कामांपासून तुम्हाला दूर राहायचे आहे. अशा प्रकारची जर तुम्ही कामं या महिन्यामध्ये केली तर तुमच्यासाठी ते नुकसान करू शकतात. तसेच या महिन्यामध्ये तुमच्यावर गुरुकृपा राहणार आहे. उत्तरार्धात जी तुमची रखडलेली कामं आहेत ती मार्गी लागणार आहेत आणि त्या कामांमधून तुम्हाला यश मिळणार आहे. हा महिना तुमच्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अत्यंत छान आहे. त्यामुळे होता होईल तेवढे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या कष्टाकडे लक्ष द्या आणि स्वतःला किती सिद्ध करता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. एकंदरीत हा महिना तुम्हाला स्वतःला जाणून घेण्याचा आणि सिद्ध करण्याचा असणार आहे. ज्यांना कोणाला विवाह जुळण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा महिना छान आहे. विवाह जुळून येण्याचे योग आहेत. तसेच काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्राससुद्धा होऊ शकतो. मात्र जास्त विचार न करता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःची नियमित कामं सुरळीत ठेवायची आहेत आणि यातून तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. या महिन्यातील तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत 9, 10, 12, 17, 18, 19, 22, 23 आणि 30 या शुभ तारखांवर तुम्ही कार्य करू शकता. यानंतर आपण बघूया कुंभ राशीचे मे महिन्यातील राशी भविष्य. या महिन्यामध्ये तुम्हाला कामामध्ये यश मिळत राहणार आहे. ज्या कामासाठी तुम्ही कष्ट घेतले, अतोनात प्रयत्न केले
त्या कामासाठी यश तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही तुमच्यासाठी खूप सुंदर अशी संधी असणार आहे. तुम्ही आलेल्या संधीचे सोने करणार आहात. त्याचप्रमाणे जी काही तुम्ही मोठी गुंतवणूक करणार असाल ती गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे किंवा जे काही नवीन उद्योग किंवा व्यवहार करणार असाल त्या गोष्टीसुद्धा तुमच्यासाठी शुभ असणार आहेत. विवाह जुळण्यासाठी या महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभयोग जुळून आलेले आहेत. जे कोणी शिक्षणामध्ये अतिशय कष्ट घेत आहेत किंवा शिक्षणामध्ये जे कोणी आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पर्धा परीक्षा किंवा विविध प्रकारच्या परीक्षा देत आहेत अशांना हा महिना खूप छान आणि शुभ असणार आहे. तसेच या महिन्यामध्ये तुम्ही अतिमहत्त्वाकांक्षी राहाल. म्हणजेच तुमचे या महिन्यामध्ये स्वतःकडे, स्वतःच्या कष्टाकडे, स्वतःच्या प्रयत्नाकडे हे जास्तीत जास्त लक्ष असणार आहे आणि हा महिना तुम्हाला जास्तीत जास्त यशाकडे घेऊन जाणारा आहे. म्हणजेच एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी संधीचे सोने करणारा असणार आहे. उत्तरार्ध हा तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे आणि यामध्ये शुभ गोष्टी घडून येणार आहेत. या महिन्यातील तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत 3, 4, 5, 6, 7, 21, 22, 23, 24, 30 आणि 31. यानंतर आपण बघणार आहोत जून महिन्यातील कुंभ राशीचे राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी आरोग्यासाठी थोडासा त्रासदायक ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात किंवा छोटे मोठ्या आजारांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. या महिन्यामध्ये जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी तो फायदेशीर असणार आहे. त्याचप्रमाणे जर कोणतीही तुम्ही मोठी गुंतवणूक करणार असाल, सोन्याव्यतिरिक्त जिथे कुठे तुम्ही मोठी गुंतवणूक कराल ती गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. कुटुंबासाठी या महिन्यामध्ये तुम्हाला वेळ द्यायचा आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा लागणार आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील. उत्तरार्धामध्ये तुमच्या काही घरातील गोष्टी ह्या सुरळीत स्वरूपाच्या चालतील. म्हणजेच घरात जर काही मतभेद असतील तर ते संपण्यासाठी मदत होणार आहे. जे कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना शुभ असणार आहे. या महिन्यामध्ये काही जण शिक्षणापेक्षा छंदाकडे जास्त लक्ष देणार आहेत. मात्र छंदासोबतच शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे आहे. विलंब आणि अडचणी अशा गोष्टींपासून तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. मात्र वेळेचे भान जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला या गोष्टींपासून सावध होऊन ह्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास होणार नाही. या महिन्यामध्ये होता होईल तेवढं टोकाची भूमिका घेण्यापासून लांब राहायचं आहे. विचारपूर्वक सगळ्या भूमिका बजावायच्या आहेत. कोणतेही निर्णय टोकाचे घ्यायचे नाहीत. सर्व परिस्थितीचा एकंदरीत विचार करूनच निर्णय घ्यायचे आहेत. या महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 1, 2, 3, 19, 20, 21, 27, 29 आणि 30. या तारखांवर तुम्ही शुभ कार्य करू शकता. तसेच जर कोणते शुभ गोष्टी सुरू करायच्या असतील तर या तारखांवर तुम्ही शुभ गोष्टी सुरू करू शकता. यानंतर आपण बघूया जून महिन्यातील कुंभ राशीचे राशी भविष्य. या महिन्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक बाबींकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. शैक्षणिक बाबींकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आणि शिक्षणामध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घ्यायचा आहे. हा सल्ला जे कोणी शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. हाताखालील व्यक्तींकडून गोड बोलून कामं करून घ्यायचे आहेत. जे कोणी उद्योगधंद्यामध्ये आहेत, व्यापारामध्ये आहेत अशा व्यक्तींनी आपल्या हाताखालच्या व्यक्तींकडून गोड बोलून कामे करून घ्यायचे आहेत. त्यांच्यासोबत वाद अजिबात घालायचा नाही. याचा फटका तुमच्या व्यवसायाला, उद्योगाला आणि व्यापाराला बसू शकतो. तसेच या महिन्यात तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास थोडासा जाणवणार आहे. मात्र यातून तुम्ही नक्कीच मार्ग काढाल. डोके शांतपणे ठेवायचे आहे आणि आपल्या बोलण्यावर ताबा ठेवायचा आहे. कामात यश मिळत राहील. अशा पद्धतीने हा महिना तुमच्यासाठी तुम्हाला समतोल करायचा आहे. तसेच आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी जाणवतील. मात्र यातून स्वतःला बाहेर कसे काढायचे ह्याच्याकडे तुम्ही जर जास्त छान लक्ष दिले तर हा महिना तुमच्यासाठी एकंदरीत खूप शुभ असणार आहे. तुमच्यासाठी या महिन्यातील शुभ तारखा आहेत 1, 4, 5, 18, 24, 25, 26 आणि 28. या तारखांवर शुभ कार्य करू शकता. यानंतर आपण बघूया ऑगस्ट महिन्यातील कुंभ राशीचे राशी भविष्य. कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिना हा अत्यंत शुभ असणार आहे. जे यश
साठी त्यांनी आत्तापर्यंत कष्ट केलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे, त्याचे यश आणि त्याचे फळ त्यांना या महिन्यामध्ये मिळणार आहे. तसेच कमी श्रमामध्ये त्यांना या महिन्यामध्ये संधी लाभणार आहेत. म्हणजेच जी संधी त्यांना हवी होती ती संधी त्यांना आपसुकच चालून येणार आहे. त्याच्यासाठी त्यांना जास्त कष्ट घेण्याची सुद्धा गरज नाही. मात्र ज्या कामासाठी त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत त्या कामामध्ये ते सफल होणार आहेत. अडकलेली त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. तसेच नवीन संधी त्यांच्यासाठी चालून येणार आहेत. मात्र या महिन्यामध्ये त्यांना थोडासा गुप्त शत्रूंचा त्रास होणार आहे. यासाठी त्यांनी सावधगिरी बाळगायची आहे. उत्तरार्धात कामासाठी थोडासा प्रवास घडणार आहे. मात्र या प्रवासातून तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवीन प्रेरणा मिळणार आहे. तसेच भावनिक दडपण जरी तुम्हाला जाणवले तर यातून तुम्ही बुद्धीचा वापर करून बाहेर निघायचे आहे. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही चुकीचे निर्णय अजिबात घ्यायचे नाहीत. जवळच्या व्यक्तींपासून तुम्ही दुखावले जाणार आहात. मात्र प्रसंगावधान याचा विचार करून आपण या गोष्टीतून सुद्धा बाहेर निघायचं आहे. कामामध्ये विलंब, अडचणी किंवा त्रास जाणवला तरी यामध्ये स्वतःला जास्त त्रास न करून घेता किंवा डिप्रेशनमध्ये न जाता, भावनिक त्रास न करून घेता त्यामधून काहीतरी आपल्यासाठी निष्पन्न होणार आहे याची मात्र तुम्ही जाणीव ठेवायची आहे. या महिन्यातील तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत 12, 20, 21, 22, 23, 24, 28 आणि 29. या तारखांवर जर तुम्हाला कोणते शुभ कार्य सुरू करायचे असेल तर या तारखांवर तुम्ही नक्कीच करू शकता. यानंतर आपण पुढील राशी भविष्य बघणार आहोत सप्टेंबर महिन्यातील. कुंभ राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिना हा थोडासा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आहे, स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवायचे आहे. जरी अपयश आले तरी खचून जायचे नाही. तसे बघता पूर्वार्धात तुम्हाला भावनिक त्रास होणार आहे, भावनिक दडपण येणार आहे. मात्र उत्तरार्ध हा तुमच्यासाठी छान असणार आहे. लहान मोठे प्रवास या महिन्यामध्ये घडणार आहेत. या प्रवासातून तुम्हाला नवीन अनुभव येतील किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी मदत होईल. मानसिक संतुलन तुम्हाला या महिन्यामध्ये होता होईल तेवढे व्यवस्थित ठेवायचे आहे. जरी काही त्रास झाला तर स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य तुम्हाला तुमच्या अंगी बाळगायचे आहे. उत्तरार्धात धंद्यामध्ये थोडीशी मंदीचे सावट असणार आहे. त्यामुळे धंद्यामध्ये शक्यतो तुम्ही मोठी गुंतवणूक अजिबात करायची नाही. गुंतवणूक करत असाल तर लहानात लहान करावी, जास्त मोठी गुंतवणूक करू नये, कारण हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार नाही. गुप्त शत्रूंचा त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये थोडासा जाणवू शकतो. याच्यासाठी तुम्हाला सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच या महिन्यात तुम्ही नवीन वस्त्रांचा किंवा नवीन सुवर्ण अलंकाराची खरेदी करू शकता. तुमच्यासाठी या महिन्यात शुभ तारखा आहेत 1, 17, 18, 19, 21, 24, 25, 29 आणि 30. या तारखांवर तुम्ही शुभ कार्य करू शकता. यानंतर आपण बघूया कुंभ राशीचे ऑक्टोबर महिन्यातील राशी भविष्य. कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना हा थोडासा आव्हानात्मक असणार आहे. कारण या महिन्यामध्ये त्यांना शारीरिक दगदग होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना स्वतःवर संयम ठेवायचा आहे आणि आरोग्याची काळजी घ्यायची आहे. उद्योगधंद्यामध्ये थोडीशी मंदी जाणवणार आहे. मात्र हे सर्व काही महिन्याच्या पूर्वार्धात होणार आहे. उत्तरार्ध हा तुमच्या उद्योगधंद्यासाठी, व्यापारासाठी शुभ असणार आहे आणि यामध्ये तुमच्या उद्योगाला, धंद्यांना प्रगती किंवा चालना मिळणार आहे. तसेच शारीरिक दगदग जरी होत असेल तरी होता होईल तेवढे तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन कष्ट करत राहायचे आहे. या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. छोट्या मोठ्या कामांसाठी तुम्हाला या महिन्यात प्रवास घडू शकतो. प्रवास जरी केला कामांसाठी तर त्या कामांमधून तुम्हाला नवीन गोष्टी समजणार आहेत, नवीन गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत आणि या गोष्टी तुमच्यासाठी शुभ असणार आहेत आणि तुमच्या प्रगतीसाठी सुद्धा मदत करणाऱ्या असणार आहेत. धार्मिक कृत्य करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला तर या महिन्यामध्ये तुम्ही धार्मिक कृत्य करू शकता. तसेच उत्तरार्धात सामाजिक कार्यामध्ये सहभाग सुद्धा तुमचा वाढेल. यानंतर तुम्हाला गुप्त शत्रूंचा थोडा त्रास संभवतो. मात्र याकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करायचं आहे आणि सावध राहायचं आहे. तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत 15, 16, 17, 18, 22, 26 आणि 27. या तारखांना तुम्ही शुभ कार्य करू शकता.
यानंतर आपण बघूया कुंभ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना हा कसा असणार आहे। सामाजिक कार्यामध्ये तुमचा या महिन्यात जास्त सहभाग वाढणार आहे। समाजासाठी तुमच्या हातून काही कार्य घडणार आहेत। तसेच कामासाठी काही प्रवाससुद्धा घडू शकतो। हा प्रवास तुमच्यासाठी शुभ असणार आहे। उत्तरार्धामध्ये तुमची काही कामे यशस्वी होणार आहेत, म्हणजे जी कामे पूर्वार्धामध्ये रखडलेली होती ती कामे उत्तरार्धामध्ये चालना घेणार आहेत आणि अशा कामातून तुम्हाला यश मिळणार आहे। अशी कामे तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रगतिशील असणार आहेत आणि यातून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे। भावनिक दडपण जरी आले तर यातून तुम्ही सावधगिरीने किंवा व्यवस्थित विचार करून बाहेर पडायचे आहे। खरेदी विक्रीचे व्यवहार तुमचे या महिन्यामध्ये वाढणार आहेत। एकंदरीत जर तुम्ही कोणत्या उद्योगधंद्यामध्ये असाल, व्यवसायात असाल, व्यापारात असाल तर त्यासाठी या महिन्यात तुमचे खरेदी विक्रीचे व्यवहार वाढणार आहेत। गुरुकृपा तुमच्यावर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त असणार आहेत। जे काही उद्योग व्यवसाय आहेत ते तुमचे उत्तम रीतीने चालणार आहेत। यानंतर आपण बघूया डिसेंबर महिन्यातील कुंभ राशीचे राशी भविष्य। कुंभ राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना हा अत्यंत शुभ असणार आहे आणि प्रगतीने भरलेला असणार आहे। ज्या गोष्टीसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे, कष्ट घेतले आहे, त्याचे फळ त्यांना या महिन्यामध्ये मिळणार आहे। हा महिना त्यांच्यासाठी प्रगतिकारक असणार आहे। तसेच जे कोणी व्यापारामध्ये आहेत, उद्योगधंद्यामध्ये आहेत, त्यांची खरेदी विक्री वाढणार आहे। व्यापारामध्ये खरेदी विक्रीचे प्रमाण जास्त प्रमाणात होणार आहे। तसेच जे कोणी नोकरीमध्ये आहेत त्यांना बढतीसुद्धा मिळणार आहे। ज्यांना कोणाला बढतीसाठी आत्तापर्यंत वाट बघितली त्यांच्यासाठी हा महिना शुभ असणार आहे। आर्थिक प्राप्ती या महिन्यामध्ये यांच्यासाठी खूप छान प्रकारे असणार आहे। तसेच तुम्ही घरातील व्यक्तींसाठी खर्च कराल, मित्रमंडळींसाठी सुद्धा खर्च कराल। महिन्यामध्ये तुमच्यावर गुरुकृपासुद्धा राहणार आहे। जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी विवाह जुळून येण्यासाठी या महिन्यामध्ये शुभयोग जुळून आलेले आहेत। परदेशात ज्यांना कोणाला जाण्याची इच्छा आहे, शिक्षणासाठी, व्यापारासाठी, उद्योगासाठी, त्यांच्यासाठी हा कालखंड शुभ असणार आहे। तसेच आपल्यासाठी या महिन्यातील शुभ तारखा असणार आहेत 15, 16, 20, 21, 26, 27 आणि 28 या शुभ तारखांवर तुम्ही कार्य करू शकता। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तसेच जे कोणी तुमच्या जवळचे व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच नक्की भेटू। धन्यवाद।